पुढील अध्याय आहे अध्याय 169 काममोदिनी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत परम तीर्थम पुण्यम पाप प्रणाशनम मांडव्यो यत्र संसिद्ध नारायणस्तथा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले। त्यानंतर पापनाशक उत्तम पुण्यदायी तीर्थास जावे जिथे ऋषी मांडव्य तसेच ऋषी नारायण सिद्ध झालेत। पूर्वी नारायण ऋषी निशूलमध्ये स्थित होऊन तपस्या केली। महाराज, मानव तिथे स्नान करून पापबंधनातून मुक्त होतो। युधिष्ठिरने विचारले, श्रेष्ठ मुनी, आपण जे सांगितले ते त्रैलोक्यात आश्चर्यजनक आहे। पूज्य, शूलमध्ये स्थित होऊन कोणी तप केले असे न मी पाहिले वा न ऐकले। ऋषींसह मला आपण हे सांगावे। मांडव्याच्या उत्कंठेमुळे या तीर्थाचे महात्म्य वर्णन करावे। श्री मार्कंडेय वदले, राजा, पूर्वी त्रेतायुगात जे झाले ते तुम्ही श्रवण करा। महाबुद्धिमान लोकपाल समधर्मज्ञ व कृतज्ञ सदा यज्ञ करणारा महादानी राजा देवपन्नने जसे पिता पुत्राचे रक्षण करतो तसे प्रजेचे रक्षण केले। त्या राजाला हारणी नुपुरांच्या संकाराने प्रतिध्वनित कात्यायनी नावाची त्याची प्रिय पत्नी होती। त्या दोघांची परस्पर प्रीती दिवसेंदिवस वाढू लागली। तो वंशस्तंभात स्थित राजा पृथ्वीचे पालन करू लागला। त्याची पृथ्वी हत्ती घोडेनी रथांनी तसेच धनधान्याने परिपूर्ण होती। तो राजा सर्व गुण संपन्न असूनही निपुत्रिक होता। संतती विना तो दुःखभरित होऊन संतप्त झाला। हे भरत वंशोत्पन्न राजा, तो 12 वर्ष नित्य स्नान हवनात व्रत अन उपासनेच्या नियमांनी युक्त स्वभार्येसह स्थित होता। त्याने अनेक स्तोत्रांनी भक्तिपूर्वक पूजाविधीने मुंडमर्दिनी भगवती चामुंडाची आराधना केली। त्याने म्हटले, वाराही रूप धारणी चामुंडे, तुझा जय जयकार असो। त्रिलोचने, तुझा जय जयकार असो। ब्रह्मशक्ती रूप रुद्रशक्ती रूप कात्यायनी, तुला माझा नमस्कार असो। प्रचंड शक्तिरूप भयंकर रुद्रशक्ती रूप आकाश मार्गाने भ्रमण करणारी योगिनी, तुला माझा नमस्कार असो। चराचर सहित या त्रैलोक्यात तुझ्या विना काही नाही। राजाने अशी स्तुती केल्यावर संतुष्ट होऊन देवी वदली, तुझ्या भक्तीने आराधनेने संतुष्ट होऊन तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला वर देईन। राजा देवपन्नाने विनविले, देवी, जर तू संतुष्ट आहेस, शिवाय मी तुझ्याकडून वर प्राप्त करण्यास योग्य आहे, तर पुत्ररहित दुःखाने त्रस्त अशा माझा उद्धार कर। तू संततीद्वारा माझी वृद्धी करून माझ्या वंशाचे रक्षण कर। निपुत्रिकाचे घर स्मशान सदृश्य असते। प्रतिदिन पितरांचे श्राद्ध केल्यावरही सदा माझे पितृगण व ऋषींसह देवसुद्धा खात नाहीत। स्वप्नात मला सदा भुकेने पीडित दिसतात। राजाचे हे वचन ऐकून देवी ध्यानस्थ झाली। तिने दिव्य नेत्राने चराचर सहित त्रैलोक्य पाहून प्रसन्न वदनाने राजाला सांगितले, राजा, चराचर सहित या त्रिभुवनात तुला संतती नाही। तू यज्ञपुरुषाचे पूजन कर, नाही तर तुला संतती नाही। राजा, मी हे त्रिभुवन दिव्य चक्षुने पाहिले आहे, असे म्हणून देवी निघून गेली। राजा सुद्धा स्वगृही परतला। यज्ञपुरुषाचे पूजन केल्यावर त्या राजाची तेजस्वी रूपवान त्रैलोक्यात मनोहर एक कन्या उत्पन्न झाली। देवलोक तसेच गंधर्व लोकातही तशी कन्या नव्हती। पित्याने तिचे नाव कामप्रमोदिनी ठेवले। त्यानंतर काळानुरूप ती वाढू लागली। तिने तिच्या रूपाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले। ती हंसासमान विलासी गतीची, सुंदर भुवया असलेली, स्तनभाराने झुकलेली होती। ती लाल वस्त्र धारण केलेली, कुंडल तसेच विविध भूषणांनी प्रकाशमान, दिव्य गंधांनी लिप्त, सख्यांनी सुरक्षित होती। त्या कामप्रबोधिनीच्या दोन्ही स्तनांमध्ये असलेला हार विजेच्या माळेसम शोभित होता। तिचा केशसंभार भ्रमराप्रमाणे काळा होता। तिच्या बिंबोष्टी सुंदर हास्य होते। कानापर्यंत पसरलेले डोळे कामुकांना आकर्षित, केशसंभार भ्रमराप्रमाणे
कानापर्यंत पसरलेले डोळे कामुकांना आकर्षित करत होते. तिची चंद्रासमान प्रकाशित मुखकांती व सुगंध कामुकांना खेचत होता. शंखासमान 3 रेषांनी युक्त कंठ, सुंदर आकर्षक मध्यभाग असलेली रक्तवर्णीय बोटे व नखे असलेली गहिरी नाभी, सुंदर नितंब आणि केळासमान जांघा असलेली सुंदर दातांची कल्याणकारी मातापिता तसेच मित्रांमध्ये ती क्रीडानंद वर्धित करणारी होती. एक दिवस मैत्रिणींसह चंदन, तांबूल, धूप आणि पुष्पांनी सजलेली ती सुंदरी पुष्प, धूप आदी घेऊन देवी पूजनासाठी गेली. तलावाच्या तटावर भूषणे व अंगवस्त्रे उतरवून त्यावेळी त्या सर्व सुंदरी पाण्यात प्रसन्न होऊन क्रीडा करत होत्या. निर्मळ जलात त्या सख्यांसह तिला खेळताना पाहून शंभर नावाचा राक्षस ससानाच्या रूपात तिथे आला. जलक्रीडा करणाऱ्या प्रमोदिनीला त्याने पकडले. तिला पकडून आभूषणांसह तो दुष्टात्मा आकाशात उडला. हे भरतवंशोत्पन्न राजा, तेव्हा त्या कामिनीसह तो वायुमार्गात पोहोचला. तिथे महामुनी मांडव्य तप करत होते. तिथे कुंडलादी आभूषणे पडली. तिथे श्री नर्मदा तटावर जलात जितेंद्रिय अत्युत्तम नारायण ऋषी त्या शिवस्वरूप स्थानी लीन होऊन काष्ठा समान स्थित होते. त्यांचा अनुचर बंधू सेवेत तत्पर होता. तप अन जपाने कृश होऊन ते भगवान श्री विष्णूंचे चिंतन करत होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काममोदिनी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 169वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हे दिलेलं आहे. आता तिला जो राक्षस आहे 100 त्याने ससाण्याच्या रूपात घेऊन तिचं अपहरण केलेलं आहे. आता पुढील एक अध्याय वाचू पाहू. पुढे या अध्यायाला सलग असं नक्कीच असेल ते आपण वाचूया. अध्याय 170वा मांडव्य शूलारोपण तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच कामप्रबोधिनी सख्यो नियमानां च तेन तु दृष्ट्वा ताशु कृषु सर्वानिसृत्य जलमध्यतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राक्षस 100 द्वारा हरण केली जाणारी कामप्रमोदिनी पाहून तिच्या त्या सख्या पाण्याबाहेर निघून आक्रोश करू लागल्या. त्या सर्व राजभवनात पोहोचल्याने अतिशय दुःखाने राजाला म्हणाल्या, राजा, देव मंदिराजवळ जलाशयात उत्तम क्रीडा करत असताना कामप्रबोधिनीचे ससाण्याने हरण केले. राजा, त्याचा मार्ग जाणून आपण तिचा शोध घ्या. त्या स्त्रियांचे म्हणणे ऐकून राजा देवप्पन्न अतिशय दुःखी झाला. तो हा हा असे म्हणत श्रेष्ठ आसनावरून उठून विलाप करत मंत्र्यांसह त्या तलावाजवळ जाऊन काही चिन्ह व मार्गदृष्टीच न पडल्यामुळे दुःखीत झाला. त्या राजाच्या दुःखाने तेथील नगरवासी दुःखीत झाले. क्षणभरातच पुरोहितांसह मंत्र्यांनी राजाला आश्वासन दिले. राजाने विचारले, यासमयी मी न्यायपूर्वक काय करावे? सर्वांनी प्रतिज्ञा केल्यावर हत्ती, घोडे, रथ व पायदळ ही चतुरंग सेना सज्ज करून तिला 4 दिशांना राजकुमारीच्या शोधार्थ पाठविले. तिथे सर्व व्याकुळ होते. रणवाद्य वाजू लागले. वीरांनी बाण, तोमर, भाला, तलवार, परशु आदी शस्त्र धारण केले होते. राजा स्वतः युद्धवेशात सज्ज झाला. सेनेने आकाश ग्रस्त झाले होते. देवता, गंधर्व, दैत्य व राक्षसांना कळत नव्हते की क्रोधग्रस्त राजा प्रतिकाराचा प्रयोग कोणावर करेल. नगरवासी सुद्धा चकित झाले होते. तेथे 14,000 हत्तींसह शस्त्रधारी शिवाय 20,000 घोडेस्वार होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, रणनगाऱ्यांच्या निनादासह खुरांमुळे उडालेली धूळ गगनात उडत होती. प्रिय युधिष्ठिर, या कालावधीत नगररक्षक त्या कन्येची अंग प्रत्यंगांची सर्व आभूषणे घेऊन आलेत. कुंडल, सलकडे, वाकी, हार, पैंजन आदी वस्तू राजाच्या स्वाधीन करून त्याने स्पष्टपणे सांगितले. त्या वस्तू तपस्वींच्या आश्रमात जिथे मांडव्य ऋषी राहतात तिथे शोधल्या. जिथे मांडव्य ऋषी तपस्वींनी घेरले होते तिथे जवळपासच मी त्या पाहिल्यात. रक्षकाचे म्हणणे ऐकून अंग आभूषणे प्रत्यक्ष पाहून राजा देवपन्न क्रोधाने अतिशय लालेलाल झाला. वेदशास्त्र पारंगत मंत्र्यांना म्हणाला, अशा आचाराने व्रत करणारा व लपून दुसऱ्यांचे धन अपहरण करणारा ब्राह्मण माझ्या नगरात चोरांचे आचरण करतो.
त्या पापी कर्मचारी तपस्वीने माझ्या कन्येचे अपहरण केले आहे. ससाण्याचे रूप धारण करून जलाजवळ येऊन आकाशमार्गाने तो गेला. पाखंडी दुष्कृत्यात स्थित मांजरा समान व्रतधारी अज्ञानी हटवादी धूर्त चोर दुराचारास ठार करणे हे पाप नाही. कन्येचे अपहरण करणाऱ्या पापी चोराला मी पाहू इच्छित नाही. त्याच्या बाबतीत आता विचार करण्याची गरज नाही. त्याला त्वरित सुळावर चढवा. राक्षसरूपी तो दुष्ट तपस्वी माझ्याकडून ठार मारण्यायोग्य आहे. असे म्हणत क्रोधाने थरथर कापत राजाने रक्षकाला आज्ञा देऊन कर्तव्य अकर्तव्य न जाणून ब्राह्मणाला सुळावर चढवले. त्यावेळी नगरवासी व खेडेगावातील सर्वजण अश्रू ढाळू लागले. हाहाकारयुक्त रडताना परस्परांना म्हणू लागले, चांडाळासम आचरण करणाऱ्या राजाने हे निंदनीय कृत्य कसे केले? निश्चितच तपस्येत रत ब्राह्मण वधयोग्य नाही. जर राजा अतिक्रोधित झाला असेल तर त्याने त्या ब्राह्मणाला नगराबाहेर काढायला हवे होते. मग कोणत्याही परिस्थितीत त्याने कोणतेही पाप केले असेल तरी त्या ब्राह्मणाचा वध अयोग्य आहे. संपूर्ण धन आणि शरीरदंडाने रहित या ब्राह्मणाला देशाबाहेर काढून द्यावे. त्यावेळी नगरवासियांच्या घरी अग्निरूप अतिथीने भोजन केले नाही. अशा प्रकारे उद्विग्न मनस्थितीत सर्व घरातील लोकांनी गृहकार्य वर्ज केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मांडव्य शूला रोपण तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 170वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे भयंकर राजाच्या हातून अपराध नसताना मांडव्य ऋषींचा वध झाला आणि कारणही तसंच होतं, त्यांची कन्या चं अपहरण झाला. हा भ्रम राजाला झाला कारण मांडव्य ऋषींच्या आश्रमाच्या जवळ त्या कन्येचे सर्व दागिने सैनिकांना मिळाले होते. आता पुढे काय झालं आहे ते पुढील अध्याय आपण पाहू. पुढील अध्याय आपण पाहू. अध्याय 171 शांडिली महर्षी संवाद वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. कथितं ब्राह्मणं द्रष्टुं शूले क्षिप्तं तपोधनेः नारायण समीपे तु गताः सर्वे महर्षयः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तपस्वींनी सांगितल्याप्रमाणे सुळावर चढवलेल्या ब्राह्मणाला पाहण्यासाठी सर्व महर्षी मांडव्य ऋषींचे भाऊ नारायणाजवळ गेलेत. श्री नारद, दैवल, रैव्य, शातातप, अंगिरा, वशिष्ठ, जमदग्नी, याज्ञवल्क्य, कश्यप, बृहस्पती, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, महर्षी आरुणी, वालखिल्य आदी अन्य ऋषींनी सुळावर चढवलेल्या मांडव्य ऋषींना पाहिले. त्या सर्वांनी ब्राह्मणाला विचारले, आम्ही सर्व तुम्हाला रुचेल असे काय करावे? मांडव्य ऋषींच्या जवळपास जाऊन ते सर्वश्रेष्ठ ऋषी त्वरित व आदरपूर्वक म्हणाले, हे महात्मा मृत आहेत की जिवंत आहेत? त्या मांडव्य ऋषींची अवस्था पाहून ते अतिशय दुःखी झाले. ते सर्व ब्राह्मण महर्षींचे दुःख मनापासून सहन न झाल्यामुळे म्हणाले, नारायण, महर्षींना विचारा, जर त्यांनी आज्ञा दिली तर आम्ही राजाला भस्मसात करू. ऋषींचे बोलणे ऐकून नारायण म्हणाले, मी जीवित असताना माझ्या बंधूची ही अवस्था झाली. माझ्या जीवनाचा धिक्कार असो. माझ्या तपाचे हेच फल आहे का? सुळावर चढलेल्या माझ्या ज्येष्ठ बंधूला पाहून माझे मन विदीर्ण झाले आहे. पण आज मी महान कार्य करतो. राजासहित संपूर्ण राष्ट्र आज मी भस्मसात करेन. याबाबत आपण मला क्षमा करा. असे म्हणून त्याने जेव्हा हाती जल घेऊन ते मंतरण्यासाठी क्रोधाने पाहिले तेव्हा तीव्र हुंकारयुक्त आवाज ऐकू आला. ते सर्व ऋषी त्या हुंकाराने चकित झाले. त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी मांडव्य ऋषींजवळ जाऊन त्यांना विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, ज्या राजाने निष्पाप अशा तुमच्या शरीराचा नाश केला त्या राजाचा विनाश करणाऱ्या शापाचे निवारण का करता? ऋषींचे वचन ऐकून मांडव्य ऋषी कष्टाने वदले, मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. तुमचे सदा स्वागत असो. तुम्ही सर्व अर्घ्य सन्माननी पूजन करण्यास योग्य आहात. तुम्ही सर्व बसावे. एकाग्र चित्ताने मांडव्य ऋषींनी सर्वांना सांगितले, जन्मार्जित कर्मफलानुसार मी हे महादुःख अनुभवले. बंधूंनो, तुम्ही दुःखी होऊ नका. मनुष्य स्वतः केलेले पापच भोगतो. ऋषींनी विचारले, मनुष्य कोणत्या कर्मफलाने नीच अनुत्तम जन्म प्राप्त करतो? तसेच कोणत्या दानधर्माच्या फलाने स्वर्गात जातो? मांडव्य ऋषी वदले, आता सूक्ष्म रूपात मांडव्य ऋषी
संवाद साधतायत सर्व ऋषीगणांशी आणि ते सांगतायत असं राजाला, म्हणजे ते काय संवाद साधतायत की हे सर्व मला कष्ट झाले ते माझ्या पूर्वजन्म कर्मानुसार घडलेलं आहे. तर आता मांडव्य ऋषी वदले, दान न देणारे. आता इथे ऋषींनी प्रश्न विचारला आहे की मनुष्य कोणत्या कर्मफलाने नीच अन उत्तम जन्म प्राप्त करतो, तसेच कोणत्या दानधर्माच्या फलाने स्वर्गात जातो. पांडव्य ऋषी वदले, दान न देणारे दुसऱ्याच्या भाग्याच्या सहाऱ्याने जगणारे असतात. श्रेष्ठ ब्राह्मण जे ना स्नानशुद्धी, ना जप, ना वा होम, ना आतिथ्य, ना देवपूजन, तसेच पर्वकालात ना पितृश्राद्ध, ना दान करतात, ते घोर नरकात जातात आणि पुन्हा नीच योनीत जन्म घेतात. ते पुन्हा दरिद्री तसेच पुन्हा पापी होतात. ते पुन्हा पापांच्या प्रभावाने नरकात राहतात. त्या पापामुळे ते निरंतर परिवर्तनशील मृत्यूलोकात, जे जीवांचे उत्पत्ती क्षेत्र आहे, तिथे किडे पतंग होतात. जे स्नानशील देवा ब्राह्मणांचे भक्त, जितेंद्रिय, दयाळू, धर्मात्मा, मान व क्रोध रहित आहेत, ते प्रसन्न होऊन देवलोकात निवास करतात. जे विद्यावान असूनही विनम्र, दुसऱ्यांना दुःख न देणारे, निज भार्येत संतुष्ट, परस्त्री संघ रहित असतात, त्यांना या जगात कोणतेच भय नसते, कारण ते शुद्ध आणि निष्पाप असतात. ऋषींनी विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही पूर्वजन्मात काय पाप केले की ज्यामुळे सुळावर चढवल्याचे निंदित दुःख तुम्हाला भोगावे लागले. तुम्हाला सुळावर चढवल्याचे पाहून आम्ही इथे आलोत. आम्ही सर्व तुम्हाला जिवंत पाहत आहोत. शारीरिक दंडाचे दुःख सहन करूनही तुम्ही तरता व पीडित नाहीत. तुम्ही तारता व पीडित नाहीत. पांडव्य ऋषी बदले, स्वतः केलेले कर्म स्वतःच भोगायचे असते. पुण्य असो वा पाप, ते स्वतःच भोगायचे असते. अन्य कोणी कोणत्याही प्रकारे भोगत नाही. ज्याप्रमाणे हजारो गायीत वासरू निज माता प्राप्त करते, त्याप्रमाणे पूर्वी केलेले कर्म कर्त्याला प्राप्त होते. माता, पिता, बंधू, भार्या, पुत्र, मित्र आदी कोणीच कोणाचे कर्म भोगत नाही. कोणाच्या कर्माशी अन्य कोणाचाही संबंध नाही. कर्माचा उपयोग स्वतःलाच होतो. आपण मला विचारले तेव्हा माझे वचन ऐका. ब्राह्मण बंधू, पूर्वावस्थेत स्नान करून शुद्ध झाल्यावर मी अज्ञानाने बालबुद्धीनुसार उकाट्याने विद्ध केली. मी तिला तेलाने माखलेल्या शिरोभागात ठेवले नाही. कंगव्याने केस विंचरून कित्येक उवा मी काट्यांत फेकल्या. त्यामुळे केलेले पाप त्वरित या रूपात मला प्राप्त झाले. काही काळ ते भोगून मी रोगदोषरहित होऊन मोक्ष प्राप्त करीन. महर्षी, तुम्ही इथे संताप करू नका. ही अवस्था भोगून मी न कोणाला शाप देतो न काही सांगतो. काही दिवसात माझे पाप सुळावरच शमेल. ब्राह्मण, प्राचीन कर्माचेच माझे पूर्वसंचित मी आता भोगत आहे. म्हणून या राजाला क्षमा करा, तसेच क्रोधाचेही विसर्जन करा. त्या मांडव्य महर्षींचे वचन ऐकून महर्षींना खूप आनंद झाला व त्यांची प्रशंसा करून त्यांना पूजित केले. नारायणने विचारले, मी हे मंतरलेले पवित्र जल कुठे टाकू, ज्यामुळे राजा पुरोहितासह भस्मसात होईल. मांडव्य महर्षींनी सांगितले, कालकूट विषासमान या जलाचे तुम्ही रक्षण करा. देवकार्यात उपस्थित झाल्यावर मी ते समुद्रात टाकीन. यानंतर कश्यप आदी सर्व मुनी मांडव्य महर्षींना प्रणाम करून शिवाय त्यांची आज्ञा घेऊन आनंदाने परत जात असताना त्यांना मांडव्य महर्षींनी पुन्हा 5व्या दिवशी येण्यास सांगितले. येण्याचे वचन दिल्यास तुम्ही सर्व माझ्याजवळ याल. तेव्हा श्री नारद आदी महर्षींनी वचन दिले आणि ते अंतर्धान पावले. श्रेष्ठ ब्राह्मण निघून गेल्यावर तपरूपी धनवाली शांडिली दुसऱ्या दिवशी तेथे आली. त्या ऋषींना ती ओळखत नव्हती. ती निजपतीला डोक्यावर बसून रात्री यात्रा करत होती. युधिष्ठिर, त्या भारामुळे पाऊल टाकताना तिने सुळावर चढलेल्या मांडव्य ब्राह्मणाला पाहिले नाही. सुळावर स्थित त्या ब्राह्मणाच्या गुडघ्यांना ती पतिव्रता अडखळल्यामुळे धक्का लागला. त्यामुळे महर्षींच्या सर्वांगाला वेदना झाल्या. पूर्वकर्मासंबंधित अशी वर्तमानात अवस्था झाली. असा विचार करून मांडव्य महर्षींनी म्हटले, माझ्या पापांचे काही फल या त्रासाच्या रूपात पुन्हा प्राप्त झाले आहे. पापकारिणी या वधकर्मात तू मला का व्यथा देतेस? तू स्वच्छंदी दिसतेस. तू राक्षसीन अथवा चोर उटारू आहेस का? क्षणभर असे म्हणून तो वारंवार विलाप करू लागला. युधिष्ठिर, मुनीची व्यथा पाहून सर्व ऋषींनी व्याकुळ होऊन शांडिलीला विचारले, तू मध्यरात्री का भटकतेस? झोळीत काय ओझे वाहतेस?
इथे येण्याचे काय कारण आहे? दुःखामुळे हर्षित होणारी, त्रास देऊन ऋषींना दुःखित करणारी अशी तू काय अपेक्षा करते आहेस? शांडिलीने सांगितले, मी आसुरी गंधर्व कन्या वा पिशाची राक्षसीन नसून मी तपस्येत रत पतिव्रता नारी आहे, हे आपण जाणा. मला काही इच्छा नाही, शिवाय क्रोध, वैर व ईर्ष्यासुद्धा नाही. अज्ञानी दृष्टी दोषामुळे आपण माझ्या या धक्क्याला क्षमा करण्यास योग्य आहात. पतीच्या सुखाकरता हे रात्री वहन कार्य होते. दिवसा रोगामुळे ते दुःखी होतात. जोडीत सदा बसलेले हे माझे पती आहेत. या पतीचे पालनपोषण तसेच वस्त्रदान आदीने मी त्यांची सेवा करते. हे शौनक वंशाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. आपण मला शांडिली समजा. मी माझ्या पतीच्या सेवा धर्मात गर्क आहे. माझ्यावर क्रोध करू नका. आपल्याकडे आलेली अतिथी समजा. माझे सर्व अपराध क्षम्य करण्यास आपण योग्य आहात. ऋषी म्हणाले, स्वेच्छेने भ्रमण करणारी तू इतरांची व्यथा समजत नाहीस. तेव्हा प्रातःकाळी सूर्योदय झाल्यावर तुझ्या पतीचा मृत्यू होईल. अधमकुळातील स्त्री, तू स्वतःच्या दुःखाव्यतिरिक्त दुसऱ्यांचे दुःख जाणत नाहीस. त्या भयंकर वाक्याने शांडिली उदास झाली. रागाने अतिशय लाल डोळ्यांनी त्या ऋषींना पाहून विषण्ण मनस्थितीत क्षणभर विचार करून ती म्हणाली, सज्जनांच्या घरात उपस्थित अशी मी दैववश आपली अपराधी झाले. घरी आलेल्या अतिथीची पूजा विषयक समुपदेश असूनही आपण माझे असे आतिथ्य केले. आपण स्वर्ग आणि मोक्षाचा विचार केला नाही. प्रजापतीच्या सामर्थ्याने संपन्न मला पाहून प्राकृत स्त्रीप्रमाणे व्यवहार केलात. आज आपण तसेच स्वर्गातील देवगण माझे स्त्री सामर्थ्य पाहाल. माझे पती मरणार नाहीत. सूर्योदय होणार नाही. संपूर्ण जग अंधकारमय होईल. आजची रात्र संपणार नाही. शांडिलीने असे म्हणताच सूर्योदयास विरोध झाल्यामुळे इहलोक अंधकारमय झाले. इहलोक अंधकारमय झाला. स्वाहाकार, स्वधाकार व षटकाराची क्रिया लुप्त झाली. उत्तम क्रियांचा लोप झाला. पंचयज्ञविधी नष्ट झाला. स्नान, दान, जप सर्व बंद झाले. संध्या लुप्त झाल्यावर धर्माचा फेरा उलट झाला. पार्थ 6 महिने व्यतीत झाले व तेव्हा पिंडोदक क्रिया लुप्त झाल्या. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शांडिली महर्षी संवाद वर्णन नावाचा 171वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे शांडिली ची तपस्या, तिने तिच्या तपस्या आणि पतिव्रता अशी ही साध्वी ऋषींची पत्नी होती आणि तिने इच्छा केली की सूर्योदयच होणार नाही तर माझा पतीचा मृत्यू कसा होईल. आणि ती इतकी पतिव्रता आणि इतकी तपस्विनी होती की तिच्या योग सामर्थ्याने सूर्योदय झाला नाही आणि 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, हे इथे सांगितलेलं आहे. यापुढील अध्यायात आता उद्या आपण पाहू की पुढे काय होते. इथे आपण थांबूयात. तर अशा विलक्षण घटना ह्या नर्मदा तटी झालेल्या आहेत. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण पुढील अध्यायात प्रवेश करूयात. कालच्याच अध्यायाचा हा पुढील भाग आहे की काल आपण जे शांडिली संवाद वर्णन इथपर्यंत आलो होतो आणि त्यामध्ये शांडिली ही पतिव्रता साध्वी ऋषी पत्नी आणि तिला जो दिला गेला होता तर सूर्योदयाच्या पर्यंत तिचे पती अमृत होतील असा हा शाप होता. आणि त्यावरती ह्या ऋषी पत्नीने तिच्या योगबलाने सूर्योदयाची प्रक्रियाच सृष्टीतील स्थगित केली. आणि कालच्या अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे की शांडिलीने तिला जो शाप मिळाला होता की घरी आलेल्या अतिथीची पूजा विषयक समुपदेश असूनही आपण माझे असे आतिथ्य केले असे शांडिली म्हणते. आणि आपण स्वर्ग आणि मोक्षाचा विचार केला नाही. प्रजापतीच्या सामर्थ्याने संपन्न मला पाहून प्राकृत स्त्रीप्रमाणे व्यवहार केलात. आज आपण तसे स्वर्गातील देवगण माझे स्त्री सामर्थ्य पाहाल. माझे पती मरणार नाहीत. सूर्योदय होणार नाही. संपूर्ण जग अंधकारमय होईल.
आजची रात्र संपणार नाही. शांडिलीने असे म्हणताच सूर्योदयास विरोध झाल्यामुळे इहलोक अंधकारमय झाला. स्वाहाकार, स्वधाकार व षटकाराची क्रिया लुप्त झाली. उत्तम क्रियांचा लोप झाला. पंचयज्ञविधी नष्ट झाला. स्नान, दान, जप सर्व बंद झाले. संध्या लुप्त झाल्यावर धर्माचा फेरा उलट झाला. पार्थ 6 महिने व्यतीत झाले व तेव्हा पिंडोदक क्रिया लुप्त झाल्या. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शांडिली महर्षी संवाद वर्णन नावाचा 171वा अध्याय पूर्ण झाला. काल आपण इथपर्यंत आलो होतो आणि ह्या अध्यायामध्ये राजाने जे ऋषी मांडव्य ऋषी होते त्यांना त्यांचा कोणताही अपराध नसताना शूलावरती त्यांना वध त्यांचा केला होता. अर्थात ते म्हणजे इथे जे वर्णन आहे त्यानुसार तर वाटतंय की ते त्यांना ते मृत्यू अजून त्यांचा झाला नाही आहे. त्यांना शूलावर लटकवलं परंतु त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे. त्यांना इजा प्रचंड झालेली आहेच आहे आणि त्यामध्येच शांडिली ह्या ऋषीपत्नी कडून त्यांना त्यांच्या गुडघ्याला इजा होते. कारण ती रात्री चालत असताना अंधारात तिला हे मांडव्य ऋषी दिसत नाहीत आणि पतीला पाठीवर घेऊन ती रात्री प्रवास करत असायची आणि त्यामुळे तिला अंधारात मांडव्य ऋषी न दिसल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला इजा झाली होती. तर मांडव्य ऋषींचा शूलावर चढवल्यानंतर सुद्धा अजून ते जिवंत आहेत, त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे हे इथे लक्षात येतं आहे. काल असं वाटलं की मृत्यू झाला असेल आणि परंतु इथे मृत्यू नाही झालेला आहे, ते अजूनही जिवंत आहेत पण पूर्णतः ते क्षतिग्रस्त आहेत आणि मांडव्य ऋषींना त्यामध्ये अजून ह्या शांडिली ऋषी पत्नीची शांडिली या हिचा पाय लागल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला ते अजून वेदनाग्रस्त झाले हे इथे दिसते. आणि मांडव्य ऋषींनी सर्व ऋषीगणांना सांगितलं सुद्धा की तुम्ही राजाचा नाश करू नका, त्याचा संहार करू नका, कारण हे पूर्वजन्मातील कर्मामुळे मला हे भोग आलेले आहेत असं मांडव्य ऋषी सर्व जमलेल्या ऋषीगणांना सुद्धा सांगून त्यांना शांत करतात. तर इथे आपणाला ऋषी मुनींची जी दूरदृष्टी आहे किंवा त्यांना त्यांच्या गतजन्मातील सुद्धा स्मरण होत असतं. तर आणि त्यामुळे ते आत्ता ह्या जन्मात काय घडलेलं आहे हे समजू शकतात. असे हे त्रिकालदर्शी असे हे मांडव्य ऋषी होते हे ह्यातून आपणाला लक्षात येत आहे. आणि त्यामुळेच एवढं राजाने कोणतंही अपराध नसताना शूलावर चढवलं तरीसुद्धा त्यांनी राजाला ते माफ केलेलं आहे. कारण गतजन्मातील कर्मामुळे त्यांना हे भोग भोगायला आलेले आहेत हे ते पूर्णतः जाणत होते. आता पुढील अध्याय आहे अध्याय 172वा मांडव्य तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अथ ते ऋषयः सर्वे देवाश्चेन्द्र पुरोगमाः मांडव्यस्याश्रमे पुण्ये समीयुर्न नर्मदा तटे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. यानंतर ते सर्व ऋषी, इंद्र आदी देव श्री नर्मदा तटावर मांडव्य महर्षींच्या पुण्य आश्रमात पुन्हा एकत्रित झाले. तिथे शंख व दुंदुभीचा आवाज येत होता. दिव्यांचा दिव्य प्रकाश चौफेर पसरत होता. अप्सरांच्या मधुर गीतांनी वाद्यांनी सर्व दिशा पूर्ण होत्या. वेश्या नृत्य करत होत्या. सुळावर चढलेल्या मांडव्य महर्षीची इतर लोक उत्तम कथांनी स्तुती करत होते. 88,000 स्नातक तपस्वी सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांना तिथे पाहण्याच्या इच्छेने देवांपैकी श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शिवशंकर सुद्धा तिथे आनंदाने उपस्थित झाले. मल्लिका आदी माता, क्षेत्रपाल, विनायक, दिक्पाल, लोकपाल व नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा आदी सुद्धा आल्या. तिथे नगरवासींसह राजाही उपस्थित झाला. तिथे कुतूहलामुळे ते दृश्य पाहायला आलेल्यांचे मन व्याकुळ झाले. त्रस्त मनस्थितीमुळे ते सर्व भयभीत झाले. त्या दिव्य संयोगात श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शिवशंकर वदले.
श्रेष्ठ प्रभावशाली मांडव्य, देवांसह आम्ही तुला वर देणार आहे. अनेक कष्टदायी तपामुळे तुला सिद्धी प्राप्त होईल. तुझ्या मनाला रुचेल तसा तुझ्या इच्छेप्रमाणे तू वर माग. सूर्याविना स्वाहाकार, स्वधाकार व षटकार कार्यरहित संकटात पडलेला इहलोक धर्म नष्ट झाल्याचे समज आणि प्रकृती स्थित कर. ब्राह्मण श्रेष्ठ, आम्ही तुला शांडिलीवर दया करण्याची प्रार्थना करतो. तुला कष्ट देणारा राजा तुझ्या समक्ष आहे. ब्राह्मण देव, असुरगण तसेच इहलोक प्रकाशमान कर. मांडव्य महर्षी म्हणाले, देवगण, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर देव तसेच महर्षीसह आपण सर्व त्रिकाळ या तीर्थक्षेत्री स्थित राहा. आपल्या कृपेने माझी पीडा क्षमेल. हे पांडव तिन्ही देव जेव्हा असेच व्हावे असे म्हणत होते तेवढ्यात एक राक्षस कामप्रमोदिनी कन्येला समोर घेऊन म्हणाला, भगवान, पूर्वी उर्वशीने मला शाप देऊन सांगितले होते, हे राक्षस, तू जेव्हा कन्येचे हरण करशील तेव्हा तुझ्या शापाचा अंत होईल. त्यामुळे दूषित बुद्धीनुसार माझ्याकडून हे निंदनीय कर्म झाले. मला क्षमा कर. असे सांगून तो पुन्हा अंतर्धान पावला. राक्षस निघून गेल्यावर कमलदलाप्रमाणे नेत्र असलेली ती कन्या त्या सर्वांनी पाहिली. सर्व देवांनी मंत्रोच्चारांनी ती कन्या बुद्धिमान मांडव्य महर्षींना दिली. मंगलमय जय जयकाराने मांडव्य महर्षींना सुळावरून खाली उतरवून ती वज्रशूलिका श्री नर्मदा जलात बुडवल्यावर सर्व प्रसन्न झालेत. मांडव्य महर्षींनी त्या कन्येशी विवाह करून दान, सन्मान आणि गौरवासह त्या सर्व ऋषींना प्रसन्न केले. यानंतर सर्व उपस्थित जनांनी ज्या राजाचा धिक्कार करून निंदित केले होते त्याच राजाला सर्वांनी विविध रत्नांनी भूषित केले. राजाने सुद्धा त्या ब्राह्मणांना भूषण, वस्त्र, भोजन शिवाय करोडो स्वर्णमुद्रा दान करून संतुष्ट केले तसे क्षमानी प्रार्थनेने प्रसन्न केले. विवाह संपन्न झाल्यावर शांडिलीला बोलवून ऋषींनी तिला सांगितले, शांडिली, तू या ब्राह्मणांचा सन्मान कर. सूर्य प्रतिबिंब मुक्त कर, ज्यामुळे अंधकार दूर होऊन दिवसाचा प्रकाश त्वरित पसरेल. ऋषींचे वचन ऐकून शांडिली दुःखित होऊन म्हणाली, ब्राह्मण, सूर्योदय झाल्यावर माझे पती मरण पावतील. स्व अनिष्ट सिद्ध होण्यासाठी मी त्याला कसे सोडू? महर्षी, आज क्रिया प्रारंभ होण्याशी माझा काय संबंध? विनापती मी अनाथ व्हावे असे आपले मत आहे का? आपण सर्व अंधकारात राहा, सूर्योदय व्हावा अशी माझी इच्छा नाही. शिर हलवत सर्व देव, असुर महर्षी ठीक ठीक असे म्हणू लागले. त्यांनी शांडिलीला म्हटले, तपरूपी धनवान पतिव्रता महाभाग्यशाली शांडिली, तू आमचे वचन ऐक. जर तू आमचा आदर करतेस तर तू आम्ही जे सांगतो ते स्वीकार कर. तेव्हा शांडिलीने सांगितले, ज्यामुळे माझे पती मरण पावणार नाहीत आणि मुनींचे वचनही सत्यसिद्ध होईल असा त्वरित विचार करून कार्य करा, ज्यामुळे सुख वर्धित होईल. त्या शांडिलीचे वचन ऐकून स्वप्नावस्थेत स्थित केलेले ते शांडिल ऋषी सर्वांच्या देखत अल्पावधीकरता अदृश्य केले गेले. तेव्हा त्या सर्व देवांनी त्या ऋषीला व्रणरहित व सुंदर शरीराचा बनवून पुन्हा तिथे आणून श्री नर्मदा जलात स्नान घालून शांडिलीकडे सोपवले. तेव्हा शांडिलीने प्रसन्न चित्ताने तेजस्वी पतीला पाहिले. शिवाय त्या सर्व ऋषी अन देवांना प्रणाम करून संपूर्ण जग निर्मळ सूर्याचे केले. सर्व क्रिया जिथे तिथे प्रवृत्त झाली. देव, गंधर्व, ऋषी, मनुष्य प्रसन्न व संतुष्ट झाले. ती निजपतीसह 1 महिनाभर त्या आश्रमात राहिली. नंतर मांडव्य महर्षींची आज्ञा घेऊन पुन्हा प्रणाम करून ती स्वतःच्या आश्रमात निघून गेली. ते सर्व निघून गेल्यावर मांडव्य महर्षींनी प्रसिद्ध भगवान श्री नारायणाची आणि मांडव्येश्वर नावाच्या भगवानाचीही स्थापना केली. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्यांनी दिव्य 1000 वर्षापर्यंत त्यांचे पूजन केले व त्यानंतर ते अमरकंटकला पोहोचले. तिथे शाश्वत अंतःकरण असलेले दोन्ही बंधू महर्षी मांडव्य ऋषी व त्यांचे भाऊ नारायणाजवळ आजही तप करत परमपदाचे ध्यान करतात. त्या दोन्ही, आता इथे त्यांनी दिलंय की अमरकंटकला शाश्वत अंतःकरण असलेले दोन्ही बंधू महर्षी मांडव्य ऋषी व त्यांचे भाऊ नारायणाजवळ आजही तप करत परमपदाचे ध्यान करतात. त्या तीर्थात स्नान करून जो पितृदेवतांचे तर्पण करतो त्याचे पितृगण तृप्त होतात.
त्याच्या पिंडदानाने पितृगण दशवर्षांपर्यंत तृप्त राहतात. शेकडो हजार गोदानाने जे फल मिळते त्याच्या दुप्पट फल प्रतिपदेला जो देवघरात लेपन करतो त्याला मिळते. चौपट फलपूजनाने तसेच आठ पट दीपक लावल्याने मिळते असे सांगितले आहे. तो दिव्य दृष्टी प्रदान करून चराचरासहित त्रैलोक्यात भ्रमण करतो व सुख उपभोगतो. जो भगवान त्रिनेत्री श्री शिवशंकर व श्री नारायण हरीला दुधा तुपाने व श्री नर्मदा जलाने स्नान घालतो, तसेच पवित्र माला आणि चंदन आदीने त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करतो, तो दिव्य विमानाने कल्पांच्या संख्येने क्रीडा करतो. जो अष्टमीला 8 दीपक प्रज्वलित करतो, चतुर्थीला तसेच कृष्ण पक्षातील एकादशीलाही दीपक प्रज्वलित करतो, तो यमराजाला पाहत नाही. नानाविध फळांनी जे तेजस्वी लिंगाची पूजा करतात ते सिद्ध चरणांनी सेवित होऊन विमानाने उत्तम लोकात जातात. त्या विमानात घंटा, पताका अन पुष्पमाळा सुशोभित असतात. तसेच यथायोग्य वाद्येही वाजतात. ते श्री शंकराच्या सान्निध्यात जातात. जो वैष्णव मांडवेश्वर नावाचे देवालय बांधतो तो धर्मात्मा प्रलयापर्यंत स्वर्गात निवास करतो. जो मांडव्य नारायण नामक स्थानी प्रथम ब्राह्मणाला भोजन देतो त्याचे तिथे एका ब्राह्मणाला दिलेल्या भोजनाचे फल करोडो ब्राह्मणाला दिलेल्या भोजना इतके असते. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला उपवास नियमांनी युक्त होऊन 4 दिशांना दीपमाला प्रज्वलित करून यथाशक्ती रात्री जागरण करून पूजा करावी. राजा, स्त्री अथवा पुरुष जो कोणी रात्री नृत्य, गीत वाद्यांच्या साथीने भगवानाचे उत्तम कीर्तन करत जागृत राहून प्रातःकाळी सूर्योदय होताच स्नानादी विधीने मौन व्रत आचरून भगवानाचे दर्शन घेतो, तो सर्व पापरहित होऊन शिवलोकात पूजित होतो. अथवा महाराज, मार्गशीर्ष, चैत्र, वैशाख व श्रावणात कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी भगवानाचे पूजन केल्यास शिवरात्री समान पुण्यफल प्राप्त होते असे श्री शिवशंकराने कथन केले आहे. वाजपेय तसेच अश्वमेध यज्ञासमान निस्संशय फल प्राप्त होते. दुर्भागी, दुःखित, वांझ, दरिद्री व मृत संतती असलेली जी स्त्री रुद्र घटाने स्नान करते तिचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्या तीर्थात जे कृमी, कीटक, पतंग मरतात ते सर्व दिव्य रूपधारी होऊन स्वर्गात जातात. तिथे अनशन व्रताचे अथवा जलात, अग्नीत, रोगांनी पीडित होऊन जे मरण पावतात त्यांची निश्चितच इंद्रलोकात निवृत्ती रहित गती होते. राजा, जो मांडव्य महर्षीद्वारा स्थापित भगवान श्री शिवशंकर व भगवान नारायणाला नित्य नमन करतो तो मनुष्य त्या तीर्थाच्या प्रभावाने गोदानाचे फल प्राप्त करतो. नृपश्रेष्ठ, जो देवालयात प्रदक्षिणा करतो त्याने समुद्रासहित संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली. त्या तीर्थाचा प्रभाव विस्तार मल्लिका भवनाच्या बाहेर 150 तीर्थरूपात आहे. जो सूत्राने ते क्षेत्र अथवा शिवमंदिर अथवा शिवलिंगाला वेढा देतो त्याचे पुण्यफळ तुम्ही ऐका. राजेंद्र, संपूर्ण जंबूद्वीप, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर, गोमेद हे सप्तद्वीप असलेली शिवाय पर्वत, वन व विशिष्ट उपवनासहित पृथ्वी त्याद्वारे भूषित केली गेली असे समजावे. श्री नर्मदाच्या दक्षिण भागात शिवक्षेत्राजवळच देवांद्वारा निर्मित महापुण्यप्रद देवखात एक मोठे कुंड आहे. त्या कुंडात जो स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. पौर्णिमा, अमावस्या व व्यतिपात तसेच संक्रांत आणि ग्रहण योगात जो श्राद्ध करतो तो उत्तम गती प्राप्त करतो. देवकुंड तीर्थात ऋषी, पितृगण आणि देवतांसह श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शिवशंकर हे तिन्ही देव स्थित असतात. त्या तीर्थात आश्विन महिन्यात विशेषतः चतुर्दशीला देवीसह इंद्रदेव वायुमार्गात स्थित असतात. पृथ्वीवर जितकी तीर्थे, नद्या आणि समुद्र आहेत ते सर्व त्या देवस्थानात 2 दिवस स्थित असतात. गया, प्रयाग, अमरकंटक व सोमनाथ तीर्थात जे पुण्य मिळते ते पुण्य मांडवेश्वर तीर्थात मिळते. पट्टबंधाने जे पुण्य मिळते, मात्रा आणि लकुलेश्वरात जे पुण्य मिळते, अश्विनी योगयुक्त अश्विन महिन्यात जे पुण्य मिळते ते पुण्य मांडवेश्वर तीर्थात मिळते. उज्जैनीत महाकालच्या जवळ वाराणसी त्रिपुष्कर तीर्थात
तेजस्वी कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात जे पुण्य असते ते नित्य मांडवेश्वर तीर्थात मिळते. महाराज, हे तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे असे समजून स्नान दान आदी पूजा विधीने पितृदेवांचे उत्तम पूजन करून चतुर्दशीला शुचिव्रतधारी निराहार राहून परमभक्तीने रात्री जागरणपूर्वक शिवपूजन करावे. स्नान आदी विविध उपचारांनी फूल व चंदन लेपनाने देवपूजन करावे. पौर्णिमेला प्रातःकाळी स्नानादी विधी, तर्पण, श्राद्ध, हव्य, कव्य, हव्य म्हणजे देवभाग, कव्य म्हणजे पितृ देवभाग ने शिवपूजनाने अग्निष्टोमादी यज्ञाने निष्पाप व विशुद्ध अंतःकरण असलेला उत्तम फल प्राप्त करतो. हे भरत वंशोत्पन्न राजा, हजार गोदानाचे पुण्य त्याला मिळते. त्या दिवशी स्नानादीने शुद्ध होऊन विधिवत श्री शंकराजवळ सुवर्ण, बैल, गाय, दुभती भूमिरूप गाय, बैलजोडी, घोडा, वस्त्राची जोडी तसेच पादत्राणे, छत्री, पात्र, लाल वस्त्रही श्री शंकराच्या उद्देशाने सुरूप ब्राह्मणाला द्यावे. तिथे केलेले हवन, जप, निदान सर्व अक्षय होते. देवासमोर बसून ऋग्वेदाची एक ऋचा, यजुर्वेदातील एक यजु आणि सामवेदातील एक साम जपल्यास निश्चितच वेदपठनाचे फल प्राप्त होते. केवळ गायत्री जप करणाऱ्याला 3 वेदांच्या स्वाध्यायाचे फल प्राप्त होते. शिवपूजनाने शतकरोडपेक्षा अधिक कुलपरंपरा प्राप्त होते. स्नान दान श्राद्ध, रात्री जागरण तसेच गीतवादनादीच्या पुण्य आयोजनामुळे मानवाची शिवलोकात निवृत्तीरहित गती होते. कधी तेथून बाहेर पडायचेच झाले तर खूप कालावधी लोटल्यावर मानव तेथून इहलोकात येतो. शिवाय निरोगी अन बुद्धिमान होतो. पुत्र पौत्र व धनयुक्त होऊन तो शतवर्षापेक्षा अधिक जीवित राहतो. त्या तीर्थाचे पुनः स्मरण करून शिवलोकात जातो. त्या तीर्थात अमावस्या पौर्णिमेला जो संध्योपासना करतो तो अंग उपांगासहित 4 वेदांपासून मिळणारे उत्तम फल प्राप्त करतो. राजा, तिथे शिवक्षेत्रापासून जितक्या दूर वर बाण जाऊ शकतो तितक्या दूर चौफेर संपूर्ण क्षेत्रात भयविक्त करणारी हत्या तिथे पोचत नाही. त्या तीर्थात भक्तिपूर्वक थांबून तेथील वृक्षांचे जो दर्शन घेतो तो निसंशय अनेक पापांतून मुक्त होतो. महाराज, तिथे जलात एक खड्डा दिसून येतो. या बाबतीत वानरी तीर्थाच्या सेवनासंबंधी पुराणात कथा आहे. महाराज, तिथे श्री शिवशंकराच्या पश्चिम भागात देवनिर्मित एक सुंदर कूप आहे. हे शिवक्षेत्र अत्यंत उत्तम आहे. राजा, या तीर्थात जो बैल सोडून त्याग करतो त्याचे पितर स्वर्गलोकात इच्छेनुसार क्रीडा करतात. अगम्य स्त्रीकडे गमन केल्यास, अवाच्य पुरुषाने यज्ञ केल्यास, चौरकर्म, ब्राह्मण गुरुघात व गोहत्येमुळे निर्माण होणारे जे पाप ते सर्व वृषोत्सर्गाने नष्ट होते. जो एकाग्र चित्ताने मांडव्य तीर्थाचे महात्म्य श्रवण करतो तो सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मांडव्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 172वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे मांडव्य तीर्थाच्या संदर्भात खूप मोठी कथा इथे वर्णन केलेली आहे. आणि त्याच्या राजकन्या जी आहे तिला जे अपहरण तिचं केलं होतं राक्षसाने ससाण्याचं रूप घेऊन, तर त्यालासुद्धा तसा शाप होता. आणि त्याला तसं सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने जर राजकन्येचं अपहरण केलं तर तो त्या शापातून मुक्त होईल. आणि त्यामुळे त्याने अपहरण केलं आणि पुन्हा त्याने तिला आणून इथे ऋषी आश्रमाच्या इथं सोडलेली आहे. आणि त्यामुळे मांडव्य ऋषी सुद्धा निरपराध आहे हेही सिद्ध झालं. आणि त्याबरोबरीने मांडव्य ऋषीसह त्या कन्येचा विवाहसुद्धा तिथं झालेला आहे. आणि शांडिली ऋषी पत्नी ज्या आहेत त्यांनासुद्धा त्यांचे जे पती आहेत ते सुद्धा पूर्णतः निरोगी अवस्थेत वरदानामुळे पुन्हा प्राप्त झाले. आणि तिने जे सूर्योदय होण्यापासून सृष्टीला रोखलं होतं तर ते सुद्धा तिने पूर्ववत केलं. तर अशा पद्धतीने खूप मोठा इतिहास ह्या मांडव्य क्षेत्री घडलेला आहे. आणि इथे ऋषी सामर्थ्य आपल्याला दिसतं. आणि ऋषी पत्नीसुद्धा किती तपश्चर्येने थोर होत्या आणि पतिव्रता होत्या. आणि त्यांचीसुद्धा योगशक्ती किती मोठी होती हे सुद्धा लक्षात येते.
आणि घडणारी प्रत्येक घटना ही काही ना काहीतरी अ, कर्मामुळेच ती घडत असते, हे सुद्धा या अध्यायात आपणाला शिकायला मिळते. तो जो ससाण्याचं रूप घेऊन राक्षसाने कन्येचं अपहरण केलं होतं, त्यालासुद्धा पूर्वजन्मातलाच इतिहास कारणीभूत होता. पांडव्य ऋषींना पण काही कारण नसताना शूळावर चढण्याचा चढावं लागलं, तर ते सुद्धा त्यांच्या पूर्वजन्मातलं काही कर्म त्या शूलावर चढण्याच्या वेदनेतनं मुक्त होणार होतं. तर ह्या ह्या अशा सर्व घटनांच्या मागे प्रत्येक घटनांच्या मागे कर्माची गती असते, हे या अध्यायाच्या माध्यमातनं आपणाला लक्षात येत आहे, शिकायला मिळत आहे. आणि हे जितकं सोसू, जितकं सहन करू, प्रत्येक कारण नसताना तपस्या करत असलेल्या मांडव्य ऋषींना शूलावर चढावं लागलेलं आहे. इथे दिसताना ही घटना अशी दिसेल, की काहीच तो राजा किती अपराधी आहे आणि प्रजेला सुद्धा तसंच वाटलं, की राजा प्रचंड अपराधी आहे आणि सर्व ऋषीगणांना सुद्धा तसंच वाटलं आणि त्यामुळे मांडव्य ऋषींचा भाऊसुद्धा त्या राजा आणि राजाचं राज्य याचा संहार करण्यासाठी शाप देण्यासाठी सिद्ध झाला होता आणि त्याने हातामध्ये ते जलसुद्धा संकल्पाचं घेतलं होतं. तर मांडव्य ऋषींनी त्याला त्याच्या संकल्पापासून परावृत्त केलं आणि ते जलसुद्धा ते अभिमंत्रित केलं असल्यामुळे ते जलसुद्धा जपून ठेवू, इथे तिथे कुठेही ते टाकू नकोस, हे सुद्धा त्यांनी त्याला इशारा केलेला आहे. तर मांडव्य ऋषींना गतजन्मातील सर्व ज्ञान होतं, त्यामुळे हे का घडलेलं आहे याचं कारण ही आपली कर्मगतीच आहे. तो राजा निरपराध आहे, हे त्यांना पूर्णतः माहीत होतं आणि त्यामुळे त्यांनी एवढं शूलावर चढण्याच्या वेदनासुद्धा त्यांनी सोसल्या. तर हे आहे आणि त्याच शूलावर चढण्याच्या वेदना सोसल्या आणि दुसऱ्या बाजूला त्या ऋषीपत्नीकडून, शांडिलीकडून त्यांना त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तर ती मात्र त्यांनी सहन नाही झाली आणि तिथे तिला शाप दिला गेला. आता तो शाप देणं म्हणजे कुठे शूलावर चढण्याची चढलेली म्हणजे शूलावर त्यांना घातलेलं आहे आणि त्या वेदना ते सहन करत आहेत आणि तरी त्या राजाला माफ करत आहेत आणि इथे गुडघ्याला ज्या वेदना झाल्या आहेत त्या नक्कीच त्या शूलापेक्षा तरी कमीच असणार आहेत. तरीसुद्धा त्या शांडिली ऋषीपत्नीला ते शाप देत आहेत. कारण त्यामध्ये तिचं कल्याण होणं आहे आणि तसंच ते पुढे घडलेलं आहे, की तिचं योग सामर्थ्यसुद्धा समोर आलंय सर्व ऋषीगणांच्या आणि तिथे सर्व ऋषीगण नंतर प्रार्थना येऊन करतायत. मांडव्य ऋषींना पण सांगतात, की तिला शापातून किंवा हे सगळं अंधकारमय झालंय, आता ते मुक्त करा शापातून पण. आणि त्यानंतर तिला तिचे पती पूर्ववत निरोगी अवस्थेमध्ये तिला प्राप्त होत आहेत. म्हणजे तो शापसुद्धा शांडिलीसाठी वरदानच ठरलेला आहे आणि तिला निरोगी काया असलेले पती प्राप्त होत आहेत. तर या पद्धतीने इथे प्रत्येक घडणारी प्रत्येक घटना जे काही आपल्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं, तर ते दुःखद असलं, कष्टदायक असेल तरी अंतिम त्यातनं सर्वांचंच कल्याण होणार असतं आणि शांडिली मांडव्य ऋषी सुद्धा निरपराध सिद्ध होतात. ससाना तो त्या कन्येला घेऊन येतो आणि सांगतो की मला हे करावं लागलं. काही शापित असल्यामुळे मी आसुरी वृत्तीमध्ये आसुरी माझ्या अंगी असलेल्या आसुरी वृत्तीतून हे कर्म घडलेलं आहे आणि हे असं कर्म घडणार हे सुद्धा ह्या असं कर्म घडल्यामुळे मी एका शापातून मुक्त पण होणार होतो. तर हे सर्व सिद्धही झालं. मांडव्य ऋषी निरपराध आहेत आणि त्या कन्येचा मांडव्य ऋषींशी विवाह झाला. हे वेदना सहन करणं, जीवनातल्या वेदना सहन करणं किंवा एखादा पूर्वजन्म इतकं खराब होतं की त्यांना शूलावर जावं लागलं, तर ते त्यांनी शांतपणे सहन केलं त्रिकालदर्शी असल्यामुळे आणि त्यामुळे ते आपणहून निरपराध पण सिद्ध झाले. तो राजाही वाचला, ती कन्याही प्राप्त झाली आणि त्या कन्येशी त्यांचा विवाह पण झाला, जो त्यांनी विचारही केला नव्हता की आपल्या त्या कन्येशी विवाह होईल. पण जी अशी रूपवान आणि सर्व गुणसंपन्न कन्येशी त्यांचा विवाहही झाला. त्या कन्येचाही अशा ऋषींशी विवाह झाल्यामुळे तिचाही उद्धार झाला. तर अशा पद्धतीने सृष्टीतली घटना ही कल्याणदायी असते
आणि शाप मिळाल्यामुळे शांडिली ऋषीपत्नीला तिचे पतीसुद्धा आरोग्यवान प्राप्त झाले. तर हे खूप सारा सार आहे या कथेमध्ये. तर असं हे तीर्थ नर्मदा असं हे ह्यामुळे ह्या घटना घडल्यात आणि इथे एवढं योगसामर्थ्य असणारे ऋषींचं वास्तव्य झालंय. तिथे सर्व देवतागण आलेले आहेत. तिथे तिन्ही देवता उपस्थित झालेल्या आहेत. तर 6 महिनेपर्यंत शांडिली ऋषीपत्नीने सूर्योदय होण्यापासून रोखलेला आहे. तर हे सर्व घडलेलं आहे तिथे. त्यामुळे त्या भूमीची ऊर्जा ही जास्त आहे. त्यामुळे हे तीर्थ अत्यंत पवित्र आहे. हे इथे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आणि नंतर मग तो शूल होता. त्या शूलाला सुद्धा नर्मदा जलामध्ये त्या शूलाला त्याचं पण स्नान केलेलं आहे. तो सुद्धा शुद्ध झाला. राजाचा जो शूल होता तो. अशा पद्धतीने हे शांडिल्य तीर्थ आहे. आता यापुढील अध्याय आहे